Hello friends, good morning. Today we are going to deal with the second chapter of the first unit, that is an encounter of a special kind. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण an encounter of a special kind हा पाठ बघणार आहोत. Before going to deal with the textbook, I would like to tell you, look at these difficult words from the text. You have to note them down in your notebooks, and then we will proceed further. The first word is encounter. The word encounter can be used both as noun and verb. पहिला शब्द एन्काउंटर हा आहे आणि तो नाउन आणि वर्ब असा दोन्ही म्हणून वापरता येऊ शकतो. तर नाउन म्हणून असताना त्याचा अर्थ असतो अन अनएक्सपेक्टेड मीटिंग. अन अनएक्सपेक्टेड मीटिंग म्हणजे अचानक पडलेली गाठ, अचानकपणे पडलेली गाठ, आकस्मिकरित्या पडलेली गाठ, जी की ठरवून घेतलेली नसते. अचानक समोरासमोर गाठ पडणं, दॅट इज एन्काउंटर. त्याचं वर्ब असतं एन्काउंटरच आणि त्याचा अर्थ असतो टू मीट अनएक्सपेक्टेडली, अनपेक्षितरित्या गाठ पडणे, भेटणे. सेकंड वर्ड इज हाऊस. सर्वसाधारणपणे आपण हाऊस म्हणजे घर, तर हाऊस हा शब्द नाउन म्हणून वापरला जातो हे आपल्याला माहिती आहे. पण तोच शब्द वर्ब म्हणून देखील वापरता येतो हे आपल्याला या धड्यामध्ये पाहायला मिळेल. तर नाउन म्हणून त्याचा अर्थ आहे रेसिडेन्शियल प्लेस, निवासस्थान, आणि वर्ब म्हणून त्याचा अर्थ असतो टू मेक अ रेसिडेन्स, निवास करणे, वस्ती करणे, राहणे. ओके. थर्ड वर्ड इज ॲडजस्टंट. इट इज अन ॲडजेक्टिव्ह. कंसात दिलेले मी त्या शब्दाची पार्ट्स ऑफ स्पीच दिलेली. ॲडजस्टंट मीन्स लाईंग नियर, लगतचा, ॲट अ साईड, एका बाजूला असलेला. नेक्स्ट वर्ड इज लक्झरियस. इट इज ऑल्सो अन ॲडजेक्टिव्ह अँड इट मीन्स व्हेरी कम्फर्टेबल, आणि याचा अर्थ असतो खूप आरामदायक. आता लक्झरियस हा शब्द जो आहे, ॲडजेक्टिव्ह जो आहे, तो लक्झरी या नामापासून तयार झालेला आहे. तर लक्झरी हा शब्द नाउन असतो आणि त्याचा ॲडजेक्टिव्ह करताना काय केले पहा, या वायच्या जागेवर आय घेतलंय आणि नंतर ओ यूज केलेला आहे, आणि लक्झरी या नामाचं रूपांतर लक्झरियस असं ॲडजेक्टिव्हमध्ये केलेलं आहे. लक्झरी म्हणजे कम्फर्ट्स ऑफ लाईफ, ऐश, आराम, विलास असं त्याचा मराठीमध्ये आहे. होस्ट, पुढचा शब्द आहे होस्ट. होस्ट हा शब्द नाउन आहे, त्याचा अर्थ असतो क्राऊड. मग धैया धाड्याच्या संदर्भामध्ये होस्ट हा शब्द होस्ट ऑफ ट्रीज असा आलेला आहे. त्यामुळं क्राऊडचा अर्थ जमाव, गर्दी, झुंड. आता झाडांची झुंड असं म्हणण्याच्या ऐवजी आपण त्याला काय म्हणू शकतो, वनराई. नेक्स्ट वर्ड इज मॅजेस्टिक. इट इज an adjective. It means noble, उदात्त, भव्य. त्याच्याच समानार्थी दुसरा शब्द धड्यामध्ये आला मॅग्निफिसंट. तोही ॲडजेक्टिव्ह आहे. त्याचा अर्थ आहे स्प्लेंडिड, उत्कृष्ट, उदात्त. त्याच्याशीच म्हणजे मॅजेस्टिक आणि मॅग्निफिसंट हे दोन्ही शब्द जवळजवळ एक समानार्थी. पुढचा शब्द आहे स्पेसिस. त्याचा अर्थ आहे, तो शब्द नाउन आहे, त्याचा अर्थ आहे काइंड, प्रकार, प्रजाती. नेक्स्ट वर्ड इज डेन. इट इज अ नाउन अँड द मीनिंग ऑफ दिस वर्ड इज वाईल्ड बीस्ट लेअर. वाईल्ड बीस्ट लेअर म्हणजे जंगली पशु डोंगरामध्ये, कपारीमध्ये जिथं गुहा असतात त्या गुहेमध्ये राहतात, त्या वाईल्ड बीस्ट लेअरचा अर्थ गुहा. अस्वत्थ या शब्दाकडे बघा. अस्वत्थ हा शब्द संस्कृतमधून घेतलेला आहे आणि या धड्याचा लेखक हा धडा
पश्चिम बंगालशी संबंधित आहे, त्यामुळे त्याचा उच्चार त्यांचा थोडासा चुकतो. त्यांचं हिंदी कन्सेंट थोडी वेगळी येते. आपण त्याला अश्वत्थ म्हणतो. अश्वत्थ मराठीमध्ये अश्वत्थ म्हणजे पिंपळ, पण त्यामुळे त्याचं स्पेलिंग अश्वत्थ ASH असं करायला पाहिजे. ते त्यांनी काय केलं, ASWA अश्वत्थ. बंगाली कन्सेप्टमुळं तो शब्द बंगाली भाषेच्या प्रभावामुळे हा शब्द अश्वत्थ असा उच्चारला जातो. तिकडं आपण त्याचा उच्चार अश्वत्थ असा करायचा. अश्वत्थ म्हणजे पिंपळ. आणि आणखी एक तुम्हाला अपार्ट अँड पार्सल. अपार्ट अँड पार्सलचा अर्थ एव्हरीथिंग इन लाईफ, एव्हरीथिंग इन अवर लाईफ. आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट, सार सर्वस्व त्याला मराठीमध्ये म्हणता येईल. हे सगळे शब्द तुम्ही लिहून घ्यायचे आणि नंतर आपण पहिल्या ॲक्टिव्हिटीकडे वळणार आहोत. तुम्ही तुमची पुस्तकं पेज नंबर 7वर उघडायची आणि त्यामध्ये काही ॲक्टिव्हिटीज दिल्यात. त्या ॲक्टिव्हिटीज पहिल्यांदा करायच्यात. पहिली ॲक्टिव्हिटी आहे वॉर्मिंग अप. विद्यार्थी मित्रांनो, वॉर्मअप होणे म्हणजे तुम्हाला काय माहिती असेल? वॉर्मअप होणे म्हणजे आपल्या शरीराला पुढची ॲक्टिव्हिटी करण्यासाठी तयार करणे. जसं की तुम्ही बघता, क्रिकेट मॅचेस बघता, त्यावेळेस क्रिकेटर्स मैदानावर येत असताना उगीच सहज असं चालत चालत आलेत असं कधी होत नाही. ते कसे येतात? येतानाच धावत येणार, हात वगैरे फिरवत असे ॲक्टिव्ह म्हणजे हाताचा व्यायाम करत येणार, उड्या मारणार, बॉलिंग करण्याची ॲक्टिंग करणार, बॅटिंग केल्याची ॲक्टिंग करणार, कॅच घेतल्याची ॲक्टिंग करणार. या सगळ्या ॲक्टिव्हिटी ज्या असतात त्या काय असतात? त्यांच्या शरीरामध्ये स्वतःच्या पुढच्या खेळण्यासाठी स्वतःच्या शरीराला तयार करण्यासाठी ते केलेल्या ॲक्टिव्हिटीज असतात. तसंच हा पाठ आपल्याला लक्षात यावा. या पाठातलं जो काही घटक चर्चेला गेला आहे तो घटक आपल्या लक्षात यावा यासाठी वॉर्मअप, आपल्या बुद्धीची वॉर्मिंग अप ही आहे. तर या ठिकाणी तुम्हाला चिटचॅटमध्ये 4 प्रश्न दिसतील. त्या 4 प्रश्नाची उत्तरं तुम्ही देण्याचा स्वतःच्या मनाशी ठरवायची. आता आपण व्हिडिओमध्ये होतो, आपण समोरासमोर असलो असतो तर मी तुमच्याकडून ती उत्तरं घेतली असते, पण आता तुम्ही ती उत्तरं आपल्या मनात तयार करायची. त्याच्यासोबत मी तुम्हाला प्रश्नाच्या सोबत मी उत्तरं देईन, तुमची उत्तरं ती उत्तरं कम्पेअर करून बघायची. द फर्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर? You must have thought about the answer. What do you see in the picture? You can say, I see a girl saving I see a girl saving an animal, that is puppy. Dog's child, that is called as puppy. Second question is, what do you think the girl is trying to do and why? You can say, I think the girl is trying to save that puppy. Why? Because there is a flood and the puppy cannot get out of that flood. If you were in the place of that girl, what would you do? Remember, when helping would is there, your answer should be with would only. It means, what would you do? What would you do? या प्रश्नाचं उत्तर देताना तुमच्या उत्तराची सुरुवात प्रश्नामध्ये यू असले की त्याचा आपण आय किंवा वी करत असतो. मग आय वुड, आयच्या पुढे हेल्पिंग वर्ड कोणतं घ्यायचं? तिथं आलेलं वुडच घ्यायचं. आय वुड. आणि जे तुम्ही कराल ते वूच्या जागी ठेवायचे.
ते जी क्रिया कराल ती क्रिया सांगणार क्रियापद मूळ रूपात ठेवायचं. मग काय, मग प्रश्नाची सुरुवात जर इफचा क्लॉज असणारा प्रश्न असला तर उत्तर देताना इफचा क्लॉज आहे तसा ठेवायचा आणि नंतर आपण व्हॉट वुड यू डूचं उत्तर द्यायचं असतं. उत्तर कसं येईल, इफ आय वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल, इफ आय वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल आय वुड ऑल्सो ट्राय टू सेव्ह द पपी. ओके. The next question is, do you think she will become successful in her mission? प्रश्न डू यू थिंकचा आहे. उत्तर कसं यायला पाहिजे, आय थिंक. डज असलं तर थिंकला येस प्रत्यय लागेल आणि प्रश्नामध्ये जर डीड हे असेल हेल्पिंग वर्ब असेल तर थिंक या क्रियापदाचं भूतकाळी रूप तयार होईल उत्तरामध्ये. मग इतर डू असल्यामुळं क्रियापद आहे असं राहील. आय थिंक she will become successful in her mission. If your answer is negative, तर तुम्ही काय म्हणू शकता, जर तुमचं उत्तर नकारात्मक असेल तर आय डोंट थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन. समजलं. मॅच द अप्रोप्रिएट हेडिंग्स विथ द इमेजेस. हे ॲक्टिव्हिटी तुम्ही घरी करा. बघा या ठिकाणी और लक्झरियस बंगलोज, my favorite pastime, what a commotion, engrossed in my book. असे 4 घटक सांगितलेले आहेत आणि या 4 घटकांशी संबंधित 4 चित्र दिली आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, या चित्राला ए बी सी आणि डी असे क्रम दिले आहेत. मग और लक्झरियस बंगलोजच्या पुढं ए बी सी आणि डी पैकी कोणतं येईल ते तुम्ही त्या चौकोनात लिहायचं. माय फेवरेट पास टाईम कोणता असेल त्याला तो क्रमांक तिथं लिहायचा. व्हॉट अ कमोशन, काय गोंधळ आहे, काय कोलाहल आहे, हा याला कुठला क्रम येईल तो लिहायचा. आणि एनग्रॉस्ड इन माय बुक हे यासाठीचा क्रमांक, त्या चित्राचा क्रमांक तुम्ही त्यापुढं लिहायचा. आता पुस्तकाकडे या, धड्याकडे या, पेज नंबर 8 वर आपण शब्द तर पाहिलेत काही, आणखी काही शब्द आहेत ते शब्द पुढच्या तासाला मी सांगणार आहे. आता पेज नंबर 8 वर ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. लुक ॲट द टायटल. ॲन एन्काउंटर म्हणजे अचानक पडलेली गाठ, पण पुढं ऑफ न जोडून एक घटक जोडला, ऑफ अ स्पेशल काइंड, खास प्रकारची, विशिष्ट प्रकारची. आपली अचानक गाठ पडते मित्राची, ती नेहमी सर्वसाधारणपणे कधीही असं होऊ शकतं की एखादा व्यक्ती आपल्याला अचानक गाठ पडला, समोरून आला, ठीक आहे. पण एक या धड्यामध्ये अशी एक झालेली भेट आहे की जी सहसा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडून येत नाही. म्हणून या धड्याचं टायटल आहे ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, विशेष प्रकारची, एक खास प्रकारची अचानक पडलेली गाठ. First of all, I would like to read the text loudly so that you can understand the pronunciation of each word. Okay? So listen carefully with the text before you. My father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. The officers of the company were housed in individual bungalows inside a large campus. Our house was in a corner of the campus. The officers' club was adjacent to the boundary wall of our garden. The compound was luxurious with green grass, colorful flowers, and a host of tall and majestic trees. The seasonal vegetables in the kitchen gardens of the households and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. A group of langurs had even made their den in an aswatha tree nearby. They had all become a part and parcel of our existence and daily life.
The writer of this text is a son, Tapan Mukherjee. Tapan Mukherjee is the writer. He is writing and is about an incident which was happened in his life when he was a child. My father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. माझे वडील पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे असलेल्या एका खाजगी कंपनीमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होते. The officers of the company were housed in individual bungalows inside a large campus. Look at the word housed here. Housed. It is past participle of the verb house. To house म्हणजे make a residence, वस्ती करणे, राहणे. The officers of the company were housed in individual bungalows inside a large campus. आणि त्याच प्रायव्हेट कंपनीच्या विस्तीर्ण अशा पसरलेल्या कॅम्पसमध्ये जे वैयक्तिक बंगले होते अशा बंगल्यामध्ये त्या कंपनीमध्ये काम करणारे अधिकारी राहत होते. The officers club was adjacent to the boundary wall of our garden. प्रत्येक कंपनीमध्ये काम करून झाल्यानंतर त्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पास टाइम म्हणून विरंगुळा म्हणून करमणूक म्हणून एक क्लबची इमारत असते. ती इमारत द ऑफिसर्स क्लब was adjacent to the boundary wall of our garden. आमच्या बागेला जी बाउंडरी वॉल होती त्या बाउंडरी look at the word boundary here. बाउंडरी म्हणजे सीमारेषा. Many people pronounce this word as boundary. Not boundary, it is boundary. The officers club was adjacent to the boundary wall of our garden. तर ऑफिसर्स अधिकाऱ्यांचा जो क्लब होता तो क्लब आमच्या बागेच्या बाउंडरी वॉलचा अर्थ या ठिकाणी संरक्षक भिंतीला लागूनच होता, लगत होता. The compound was luxurious with green grass, colorful flowers and a host of tall and majestic trees. संपूर्ण कंपाऊंडच्या आत असलेला भाग हा हिरवगार गवत, रंगीत फुलं आणि उंच आणि भव्य अशा झाडांच्या वनराईने नटलेलं होतं. डोळ्याला सुखदायक असं तो परिसर होता. The seasonal vegetables in the kitchen gardens of the households and the magnificent trees constantly attracted squirrels. प्रत्येक घरामध्ये ज्या घरामध्ये घरामध्ये लागणारा भाजीपाल्याची जी लागवड केलेली असते बागेमध्ये, घराच्या सभोवतीच्या बागेमध्ये, तिथं असलेल्या मोसमी भाज्या, पालेभाज्या आणि तिथं असणारी भव्य अशी उत्कृष्ट प्रकारची झाडं ही नेहमीच खारुताईंना, स्क्विरल म्हणजे खारुताईंना आणि मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स आणि पक्ष्यांच्या अनेक प्रजातींना आकर्षित करत असत. म्हणजे त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात खूप मोठ्या संख्येने खारुताई आणि वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी दिसून येत असत. A group of langurs had even made their den in an aswath tree nearby. इतकंच नव्हे तर वानरांच्या एका कळपाने जवळच असलेल्या पिंपळाच्या झाडावर आपला अड्डा बनवलेला होता. डेन म्हणजे वसतिस्थान. डेनचा अर्थ काय सांगितलं मी इथं? वाईल्ड बीस्ट लेअर, गुहा. आता तिथं गुहा आहे का?
संपूर्ण कंपनीचा परिसर, तिथं गुहा असण्याचा प्रश्न आहे का? पण या ठिकाणी त्या डेनचा अर्थ गुहा असा न घेता अड्डा, निवासस्थान, आपला अड्डा बनवला होता. आणि वानराने आपलं घर बनवलं होतं म्हणण्यापेक्षा निवासस्थान, त्या ठिकाणी ते निवास करत होते, त्यांनी आपला अड्डा बनवलेला होता. They had all become a part and parcel of our existence and daily life. या ठिकाणी एक्झिस्टन्स हा शब्द आहे. एक्झिस्टन्स हा शब्द सुद्धा नाउन आहे. And it has been derived from the verb exist. Existence, noun, आणि याचा अर्थ असतो स्टेट ऑफ बीइंग. स्टेट ऑफ बीइंग म्हणजे काय? असण्याची क्रिया. आपण इथं आहोत, आहोत म्हणजे आपलं हे अस्तित्व, म्हणून एक्झिस्टन्स अर्थ घ्यायचा अस्तित्व. आणि हा नाम, हे नाम तयार झाले एक्झिस्ट या वर्ब पासून. एक्झिस्ट अर्थ असतो टू बी, अस्तित्वात असणं. आणि मग हे सगळे प्राणी, पक्षी, आमच्या त्या बागेमध्ये असलेले, किचन गार्डनमध्ये असलेले पक्षी, खरुताई आणि तो वानरांचा कळप, हे सगळे दे हॅड ऑल बिकम, ते सगळे बनले होते काय? अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. आमच्या अस्तित्वाचे आणि आमच्या दैनंदिन जीवनाचे एक सर्वस्व आमच्याच जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेले होते. यानंतर तुम्हाला या ठिकाणी डाव्या बाजूला एक प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. म्हणजे तुम्ही तिथं तो प्रश्न लिहायचा आणि त्याचं उत्तर लिहायचं. व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर? म्हणजे लेखकाच्या वडिलांचा व्यवसाय काय होता? अँड युअर आन्सर वुड बी अ मेडिकल प्रोफेशनल. डिस्क्राईब द कॅम्पस वेअर द रायटर्स फॅमिली लिव्ड. तुम्हाला काय करायचं होतं? हा प्रश्न लिहायचा आणि ज्या ठिकाणी लेखकाचं कुटुंब राहत होतं त्या कॅम्पस, ते आवार, याचं वर्णन तुमच्या शब्दात करायचे. तिथल्या त्या घटकाचा अभ्यास करा. आजच्या पुरतं आपण इथंच थांबूया. पुढच्या तासाला पुढचा परिचय, पुढचा भाग. थँक्यू.